सगळ्यांच्याच आयुष्यात दोन प्रकारच्या मुली असतात. एक म्हणजे संकोच करणारी आणि दुसरी म्हणजे बिनधास्त. संकोच करणारी मुलगी हळू बोलते, शब्द जपून वापरते आणि काहीतरी म्हणायचं असेल तर आधी 2 वेळा विचार करते. समोरचा काय विचार करेल, लोक काय म्हणतील, हे तिच्यासाठी सगळ्यात जास्त मोठं टेन्शन असतं. तिचं हसू देखील मोजून मापून असतं आणि कोणीतरी तिच्यावर क्रश आहे हे कळलं तर ती आधीच गोंधळून जाते. पण बिनधास्त मुलगी तशी नाही. तिच्या जगण्याचा फंडा वेगळाच असतो. तिला समोरच्याचं काय मत आहे याचा फारसा फरक पडत नाही. ती स्वतःच्या स्टाईलने जगते, कोणाशीही स्पष्ट बोलते आणि हवं तिथे मनमोकळेपणाने हसते. तिच्या मनात काय आहे हे सांगायला तिला वेळ लागत नाही. प्रेमात पडली तरी तिच्या डोळ्यात उत्तर असतं आणि कोणीतरी तिला पाहत आहे हे कळलं तरी ती त्याला सरळ डोळ्याने डोळे घालून बघते. संकोच करणारी मुलगी कधीकधी तिच्या मनातल्या भावना स्पष्टपणे व्यक्त करत नाही. ती पटकन हो म्हणत नाही आणि नाही तर अजिबात म्हणत नाही. त्यामुळे तिच्या भावना समजून घेणं अनेकदा कठीण जातं. तर बिनधास्त मुलगी स्पष्ट असते. ती हो म्हणते तेव्हा मनापासून आणि नाही म्हणते तेव्हा कुठलाही गोंधळ नसतो. आता याच्यामध्ये कोण भारी हे प्रत्येकाच्या आवडीवर आहे. संकोच करणाऱ्या मुलींची शांतता आणि गोडवा आकर्षक वाटतो. तर बिनधास्त मुलगीची एनर्जी आणि आत्मविश्वास जिंकून जातो. काही मुलांना संकोच करणाऱ्या मुली आवडतात कारण त्यांच्यात एक वेगळाच चार्म असतो. तर काहींना बिनधास्त मुलगी जास्त आवडते कारण त्यांच्याशी गोष्टी सोप्या आणि थेट असतात. कारण शेवटी प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने खास असतो. तुम्हाला कोणत्या प्रकारच्या मुली आवडतात हे नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा.